नमस्कार, MBTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांचा दिसला पुन्हा धडाका, तालुक्यात विकासाचे नियोजन। संघटन मजबूतीसाठी पार पडला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा, नेत्यांनी केले मार्गदर्शन। महिला दिनाच्या निमित्ताने देशाच्या संसदेत पुन्हा गुंजला खासदार डॉक्टर हिना गावितांचा आवाज। चड्डी बनियान गँगचा नवापुरात धुमाकूळ, घरफोडीत केलेल्या हल्ल्यात रेल्वे स्टेशन मास्तरांचा मृत्यू। आणि तरुण संघटनेच्या प्रयत्नातून होत आहे नंदुरबारातील महापुरुष स्मारकांची स्वच्छता। बातम्या आता विस्ताराने। जे सोने असते त्यालाच घासले जाते, म्हणजे परीक्षा सत्याची होत असते। नंदुरबारातील लोकप्रतिनिधी डॉक्टर विजयकुमार गावित यांची मनोभावना आता सुरुवातीला पाहूयात। विविध कामांचे उद्घाटनही दाखवणार आहोत। माजी मंत्री तथा नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कामाचा धडाका थांबलेला नाही। रविवारी त्याची प्रचिती आली। त्यांच्या हस्ते तालुक्यातील वडवद ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन झाले। TCमध्येही शाळा इमारतीला भेट देऊन डॉक्टर गावितांनी डिजिटल विद्यार्थी अर्पण केले। याचसोबत भालेरमध्ये संत काकेश्वर महाराज मंदिर निर्माणाचे भूमिपूजन करण्यात आले। या विविध ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती अर्चना गावित, काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे श्रीयुत भास्कर पाटील, श्रीयुत सोमाभाई पटेल, राजेंद्र शर्मा, ईश्वर पटेल, MDTVचे संचालक धर्मेंद्र भाऊ पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमांतर्गत बोलताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामीण भागातील रस्ता तसेच वैयक्तिक शौचालयाचा विषय घेतला। ग्रामस्थांना त्यासाठी आवाहनही केले। सर्वच कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद लाभलेला दिसला। की मी आजारी पडलो, त्याच्यानंतर मी ज्या आजारातून बाहेर आलो फार कमी लाखामधून एक दोघंच बाहेर येतात। आणि आल्यानंतर मी म्हटलं मला का वापस पाठवलं, तर मग मी विचार केला की काय उरले असेल माझ्याकडून उरलं सुरलं काम करायचं, त्याच्यासाठी मला पुन्हा वापस पाठवलेलं आहे। आणि म्हणून मी त्या दिवसापासून ठरवलं जिथे चांगलं काम होणार नाही ना त्याला डबल करायला लावायचं। कसं आहे की तुमच्याकडून मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की तुम्ही काम करत असताना चुका झाल्या असतील, म्हणजे काम झालं नाही तरी पैसे काढून घेतले असतील, तर तुम्ही ते दुरुस्त करा। आम्ही पहिले शिक्षा नाही करत, तुम्हाला दुरुस्त करायला संधी देतो, परंतु तुम्ही संधी देऊन सुद्धा दुरुस्त केलं नाही, तुम्हाला सांगून सुद्धा दुरुस्त केलं नाही, मग शिक्षेसाठी हजर राहायचं। या अशा पद्धतीने वागायला मी थोडी सुरुवात केलेली आहे। आणि त्याचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या गाववाल्यांनी झाडं लावली, कुठे लावली मला जरा दाखवा ना ताई। संपल्या लाखो रुपये दिले, झाडं लावली का तुमच्या गावाची? या तुम्ही तिन्ही गावांनी झाडं लावली, कुठे लावली जरा दाखवा मला। अशा पद्धतीने अरे तुम्हाला आपलं पर्यावरण बिघडत चाललेलं आहे, पाऊस पडत नाही, आपलं आरोग्य, आपलं जे आपण पूर्वी जुनी माणसं किती वर्ष जगायची, ते का जगायची? झाडं भरपूर होती, प्राणवायू चांगला मिळायचा, आता मिळत नाही। आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित गेला पाहिजे। तो ऑक्सिजन तुमच्या रक्तामध्ये जाऊन तुमचे सर्व अवयव चांगले राहिले पाहिजे, याच्यासाठी आहे। आणि ते बी नाही करायचं। दुसऱ्या संडासाचं बी सांगतो, तुमच्या गावाचं बी माहित नाही मला, पण मला एक दोन गावातून लोक आले होते
ते मला सांगत होते शौचालय बांधलेच नाही साहेब, पैसे काढून घेतले म्हणा. आता मी असं विचारलं तर हळूच काय काय गावांना विचारतो तर खूप मोठं प्रमाण आहे. इतकं मोठं प्रमाण आहे ना, 25-30% बी संडास बांधले नाही आणि 100% बांधले म्हणून पैसे काढून घेतले. हे असले प्रकार चालणार नाही. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. काँग्रेस पक्षाला गेल्या काही निवडणुकात जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. संघटन मजबूतीचा इरादा आहे. या हेतूने नंदुरबारात रविवारी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. निरीक्षकांनी मार्गदर्शन केले. संघटन मजबूत व्हावे आणि सध्यातील शासनाच्या धोरणांवर चर्चा म्हणून नंदुरबारात हा काँग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यात आला. शहरातील विश्रामगृहावर तो आयोजित होता. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाई नगराळे, माजी मंत्री माणिकराव गावित, पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. संपर्क प्रमुखांनी त्यावर उत्तरे देऊन पक्षाची भूमिका सांगितली. मागे 2दा बूथ कमिट्या कॉन्स्टिट्यूट केल्या, तयार केल्या आणि त्या राज्य कार्यालयाकडे पाठवल्या आणि त्याच्यावर काही झालं नाही. याबद्दल मला आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी खुलासा करावा असा वाटतो. थोडं मला वाटतं आपण लक्ष द्यावं. म्हणजे आपण दोन्ही कान माझ्या ताकद द्या थोडा वेळ. याबाबतची स्थिती अशी आहे की बूथ कमिट्या तयार केल्या पाहिजेत त्या याच्यासाठी की ह्या बूथ कमिट्या सर्वसमावेशक असतात. ह्या बूथ कमिट्यांचे सदस्य तेवढ्या 1200 मतदारांच्या सतत संपर्कात असतात. त्यांनी असावं असं अपेक्षित आहे. आणि ह्या बूथ कमिट्या केवळ लोकसभा निवडणुकीसाठी, विधानसभा निवडणुकीसाठी किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठीच उपयोगात येतात असं नव्हे, तर इव्हन आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत ही जी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे शेवटची, त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी पडतात. आणि म्हणून आपण त्या बूथ कमिट्या केल्यात की नाहीत एवढी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीला हवी असते. ती आपण पाठवली वेळोवेळी, आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं. त्याच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने काही करायचं असतं असं मला वाटत नाही. म्हणून आपण ते आपलं कर्तव्य केलं. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. बाप से बेटा सवाई असे म्हटले जाते. बेट्याही तशा असतात. नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी हे सिद्ध केले आहे. पंतप्रधानांकडून आयोजित संमेलनात मन की बात सांगून सर्वांची मने जिंकली. 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या संसदेला आणखी एक आकार दिला. महिला विषयांवर 2 दिवसाचे संमेलन भरविण्यात आले. या संमेलनात नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना विशेष निमंत्रण मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या समक्ष डॉक्टर हिना यांनी महिला विषयावर आपली मते मांडली. मुलींना जन्माला घाला, भ्रूण हत्या करू नका, हा त्यांच्या भाषणाचा रोग दिसला. ऐकूयात. प्रधानमंत्री जी, माननीय लोकसभा अध्यक्ष जी, माननीय पूर्व राष्ट्रपति जी, माननीय बांग्लादेश संसद अध्यक्ष जी, विशिष्ट अतिथियों और साथी जनप्रतिनिधियों, सबसे पहले मैं आदरणीय अध्यक्ष सुमित्रा ताई का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहूंगी कि उन्होंने हमारे लिए एक अत्यंत महत्वपूर्ण सम्मेलन यहाँ आयोजित किया, और खास तौर पर इसलिए भी क्योंकि उन्होंने इस आयोजन से मुझे जोड़ा और इस संकल्प पर कुछ कहने का मुझे मौका दिया. मैं इस लोकसभा के सबसे युवा सदस्यों में से एक हूँ और ये 2 दिन का सत्र मेरे लिए अत्यंत महत्वपूर्ण और कीमती है. धन्यवाद ताई. मित्रों, हम सबने 2 दिन की चर्चाओं में भाग भी लिया और अभी हमने संकल्प भी सुना. अभी मैं इतना ही कहना चाहूंगी कि हम सबको इससे नया विचार, नया अनुभव मिला है अपनी वरिष्ठों से और देश के अलग अलग क्षेत्रों से आई हमारी सभी साथियों से. इस चर्चा के दौरान कुछ विषयों पर खास तौर से हमारी
महिला जनप्रतिनिधियों ने चिंता व्यक्त की, उसमें एक विषय था कि देश के कई क्षेत्रों में लड़कियों की संख्या कम होती जा रही है। मुझे इस मंच से आज आप सभी से एक बात जरूर कहना चाहूंगी। मेरा जो संसदीय क्षेत्र है नंदुरबार महाराष्ट्र में, यहाँ 2001 के सेंसस अनुसार लड़कियों की संख्या लड़कों से ज्यादा पाई गई थी। प्रति 1000 लड़के 1007 लड़कियां थी और इस चीज का हमें बहुत ही अभिमान है। दूसरा विषय जो चर्चा में सामने आया था वो था स्वास्थ्य का। मैं सभी हमारी महिला जनप्रतिनिधियों से ये कहना चाहूंगी कि स्वास्थ्य एक ऐसा विषय है जिस पर हम सभी को ध्यान देने की आवश्यकता है। केंद्र सरकार ने नई स्वास्थ्य नीति 2015 बनाई है। हमें देश की महिलाओं को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध करवाने के उद्देश्य से राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन के कई लाभकारी योजनाओं का समर्थन करना चाहिए। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। गँग नावाची परिस्थिती अगदी दुर्गम भागातही पाहायला मिळते आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये चड्डी बनियान गँगने हैदोस घातला। टाकलेल्या दरोड्यात रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांचा हल्ल्यामुळे मृत्यू झाला। चड्डी कुठे घालायची व बनियान कुठे टांगायचे याचे परिणाम सामान्य माणूस भोगतो आहे। नवापुरातील रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना त्यासाठी जीव गमवावा लागला। चड्डी बनियान गँगने स्टेशन मास्टर प्रभाकर सिंग यांच्या घरावर दरोडा टाकला। अंदाजे 58,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या घटनेत प्रभाकर सिंग यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलावर हल्ला देखील केला गेला। हल्ल्यात जखमी सिंग यांचा धुळे रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला। जखमी पत्नी व मुलावर उपचार सुरू आहेत। घटनेचे गांभीर्य जिल्हा पोलीस दलाने ओळखले असून पोलीस अधीक्षक महेश घुरे यांनी घटनास्थळावर भेट देखील दिली। नवापूर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। नवापूर शिवरामनगर मध्ये 2 चोरट्यांनी घराच्या पाठीमागून प्रवेश करून घरात जाऊन दोघांना मारलेला आहे आणि त्यापैकी एक उपचार घेताना नंदुरबार येथे मयत झालेला आहे। घरातून दागिने व सामानाची चोरी केलेली आहे। त्याबद्दल आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। तपास चालू आहे। MDTV न्यूज ब्युरो नवापूर। सार्वजनिक स्वच्छता या विषयावर MDTV कडून सततचे जागरण सुरू आहे। तरुण मित्रांच्या म्हणजे यूथ की आवाज या संघटनेची साथ मिळते आहे। रविवारी सार्वजनिक ठिकाणांवर महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता बघणार आहोत। नंदुरबारातील सार्वजनिक जागांवर स्वच्छता नावाचा मच्छर केव्हाच चावून गेला। स्वच्छता व्हावी म्हणून हे आशादायी चित्र आपण बघत आहोत। यूथ की आवाज या तरुण सवंगड्यांनी मोहीम हाती घेतली। महापुरुषांच्या स्मारकांभोवती असलेली घाण पुसून काढली। संघटनेच्या वर्षा रहासे, गणेश निकम, स्नेहलता शिरसाट, ज्योती चौधरी आदींचा सहभाग होता। आवाज यूथ की मार्फत आज आम्ही महाराष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई अभियान राबवलंय। कारण की आज समाजात असं झालंय की राष्ट्रपुरुषांची आठवण आपण नेहमी कधी केली जाते, एक तर त्याच्या जन्मतिथीच्या दिवशी किंवा मरणाच्या दिवशी। तर आम्हाला युवकांना हाच संदेश द्यायचा आहे की त्या राष्ट्रपुरुषांनी त्यांच्या जीवनाचं रान करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, तर त्यांची आठवण फक्त आपण याच्यासाठी का करावी, त्यांचे जन्मदिवस आणि फक्त मृत्यू दिवशीच त्यांची आठवण करावी, हे चुकीचं आहे। आज युवकांना आम्हाला आमच्या अभियानामार्फत हाच संदेश द्यायचा आहे की त्यांनी जास्तीत जास्त समाजकार्यात सहभाग व्हावा आणि देशाला पुढे घेऊन जावं। आमच्या आवाज यूथ या ग्रुप मार्फत आम्ही प्रत्येक संडेला इव्हेंट घेत असतो। तर जेवढ्या जास्त युवकांनी आमच्या ग्रुपला सहभागी होते तेवढे सहभागी व्हावे। जे यांनी केले ते पालिकेलाही शक्य आहे, लक्ष घालण्याची प्रतिक्रिया उमटली। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांचा दिसला पुन्हा धडाका, तालुक्यात विकासाचे नियोजन। संघटन मजबूतीसाठी पार पडला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा, नेत्यांनी केले मार्गदर्शन। महिला दिनाच्या निमित्ताने देशाच्या संसदेत पुन्हा गुंजला खासदार डॉक्टर हिना गावितांचा आवाज। चड्डी बनियान गँगचा नवापुरात धुमाकूळ,
घरफोडीत केलेल्या हल्ल्यात रेल्वे स्टेशन मास्तरांचा मृत्यू. आणि तरुण संघटनेच्या प्रयत्नातून होत आहे नंदुरबारातील महापुरुष स्मारकांची स्वच्छता. हे होते आजचे बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.